मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। आणि आपण या चॅनलवर इंग्लिश ग्रामरशी संबंधित सिरीज घेतलेली आहे, त्याचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन। अशा प्रकारे आपण होमोनॉम्स, अँटोनॉम्स, सिनोनॉम्स आणि बाकीच्या सिरीजसुद्धा कंटिन्यू करणार आहोत। तसेच मराठी ग्रामरची सुद्धा एक लेक्चर सिरीज आपण सुरू करणार आहोत लवकरच। तसेच बाकीचे सुद्धा MPSCचे लेक्चर्स आणि अपडेटेड लेक्चर आपण या चॅनलवर टाकणार आहोत। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ लेक्चर आणि लिंक शेअर करा। तर आजच्या भागामध्ये आपला पहिला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे सुडोनॉम्स। सुडोनिम्स म्हणजेच काय होते, टोपण नाव। तर त्याला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो अ फिक्टिडियस पेन नेम यूज बाय ॲन ऑथर। त्यालाच आपण काय म्हणतो, टोपण नाव म्हणजेच सुडोनिम्स असं आपण त्याला म्हणतो। ते आपल्याला मराठीमध्ये बरेचसे लेखक आहेत, जसं वि. वा. शिरवाडकर आहे, त्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो। मग असे आपल्याला बरेचसे लेखक सापडतात की जे त्याच्या टोपण नावाने लिखाण करतात। तर हे लक्षात घ्या। आता पुढचा शब्द आहे पार्शियालिटी म्हणजेच काय होते, पक्षपातीपणा। अ टेंडन्सी टू बी अनफेअर टू वन साइड अँड टू सिम्पॅथाइज विथ द अदर असं तुम्ही म्हणू शकता त्याला। पक्षपातीपणा म्हणजेच काय होते, पार्शियालिटी। हा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही। अ टेंडन्सी म्हणजेच काय होते, प्रवृत्ती आपण असं म्हणू शकतो मराठीमध्ये। एकीकडे अनफेअर म्हणजे काय होते, म्हणजे एकीकडे तुम्ही अनफेअरपणा दाखवत असाल आणि एकीकडे तुम्ही सहानुभूती दाखवत असाल, तर अशा भागाला आपण अशा दोन्ही म्हणजे दोन्ही जे मतभेद आहे की अन्यायसुद्धा होत आहे आणि एकीकडे तुम्ही सहानुभूतीसुद्धा दाखवत आहे, असं तुमचं द्विमत आहे किंवा त्याला आपण पार्शियालिटी असं म्हणतो, पक्षपातीपणा असं म्हणतो। पुढचा शब्द आहे पोस्टमॉर्टेम म्हणजे शवपरीक्षा होते। शव म्हणजेच काय होते, मृतदेह होते म्हणून लक्षात ठेवा। अँड एक्झामिनेशन ऑफ अ बॉडी आफ्टर दॅट, एक्झामिनेशन करणं आहे आफ्टर दॅट बॉडीचं, त्याला आपण काय म्हणतो, शवपरीक्षा असं म्हणतो। आता यामध्ये जे काय होतात, आपले शरीराच्या आतील जे अवयव असतात ते काढले जातात आणि त्याचं टेस्टिंग केलं जाते आणि वरची जी आपली शरीराची जी काही इच्छा असते ती तशीच ठेवली जाते, कारण की जेणेकरून मृतदेह जो असतो त्याच्या घरच्या पीडित व्यक्तींना, त्यावर पोस्टमॉर्टम झालेल्या व्यक्तींना म्हणजे व्यक्तीच्या घरच्यांना ते विकृत वाटू नये किंवा त्यांची भीती वाटू नये यासाठी ती बॉडी एवरची ते तशीच ठेवण्यात येते आणि आतमधले अवयव ते काय होतात, तपासले जातात आणि त्याची टेस्ट करण्यात येते। शक्यतो ही जी मृतदेह तपासणीची वेळ असते तो सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत असते। पण अपवादात्मक परिस्थितीत समजा आता खून झाला आहे कोणाचा किंवा बाकीच्या केसेस आहेत, तर अशा परिस्थितीत काय होते, तर म्हणजे टाईम जो आहे तो 6 ते 6 जो सकाळी 6 ते संध्याकाळी 6पर्यंत जो टाईम असतो, त्याच्या व्यतिरिक्त इतर टाईमला किंवा रात्रीला सुद्धा काय होते, शवपरीक्षा म्हणजे पोस्टमॉर्टम करू शकतात। हा शब्द तुम्हाला समजला असेल। आता पुढचा शब्द आहे मानसोपचार तज्ज्ञ म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, सायकॅट्रिस्ट असं म्हणतो। आता एखाद्याला थोडी भूल पडली असेल किंवा मतिमंद झाला असेल किंवा एखाद्याला मानसिक रोग झाला असेल तर आपण त्याला सायकॅट्रिस्टकडे जा असं आपण म्हणतो। म्हणजेच तुम्ही म्हणू शकता अ प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट म्हणजेच काय होते, त्याला सायकॅट्रिस्ट असं म्हणतात किंवा मानसोपचार तज्ज्ञ असं म्हणतात। तर हा शब्द आलेला आहे, हा पण लक्षात ठेवा। त्याच्या आधीचा शब्द आपण घेतला नाही, प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक आहे। अ पर्सन वर्किंग फॉर मनी अँड रिवॉर्ड, पैशासाठी काम करत असेल किंवा काहीतरी मोबदला मिळेल, रिवॉर्ड म्हणजे मोबदला मिळेल याच्यासाठी काम करत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, प्रोफेशनल आहे। प्रोफेशनल म्हणजेच काय, व्यावसायिक आहे। पुढचा शब्द आहे आता मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट आपण बघितला। स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायचा, उच्चारण स्पेलिंग यामध्ये तफावत आहे। पुढचा शब्द आहे पॅरासाइट सगळ्यांना माहिती आहे, याआधी पण आपण तो कवर केलेला आहे। ॲनिमल ऑर प्लांट डिपेंडिंग ऑन अनदर प्लांट ऑर ॲनिमल, त्याला आपण काय म्हणतो, पॅरासाइट। पॅरासाइटस म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की दुसऱ्या जीवावर जगणारा किंवा परोपजीवी असं म्हणू शकता। एक्झाम्पल आहे डॉडर म्हणजेच तुम्ही अमरवेल सगळ्यांना माहिती असेल की अमरवेल आहे तो झाडावर जगतो, म्हणजे असा वेल असतो पिवळ्या कलरचा, तो जर झाडावर टाकला तर त्याचं जे स्टेम आहे तो स्टेम म्हणतात त्याला,
ते काय करते, सक करून टाकते त्याच्यातलं जे काही न्यूट्रिएंट असेल ते, आणि त्याच्यावर त्याची जीवन प्रक्रिया पूर्ण करते. आणि मग तिथेच त्याची जीवन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला फळं फुलं सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे खूप छोट्या छोट्या असतात. तर अशा प्रकारे तो वाढत जातो. तो आहे अमरवेल. आता पुढचा शब्द आहे पोस्ट ह्युमस. आता हा शब्द बघा, पोस्ट ह्युमस आहे म्हणजे मरणोत्तर असं आपण त्याला म्हणू शकतो. अ चाइल्ड बोर्न आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर, अ बुक पब्लिश आफ्टर द डेथ. आता आपल्याला माहिती आहे की बरेचसे समाजसुधारक होते किंवा बरेचसे लोक आहेत की त्यांना मरणोत्तर काही गोष्टी प्रकाशित होतात त्यांच्या, मग ते लिखाण असो किंवा मरणोत्तर त्यांना पुरस्कार वगैरे मिळतात. तर जी गोष्ट मरणोत्तर मिळत असेल त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमस असं आपण त्याला म्हणतो. आता समजा महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म आहे, तो जो ग्रंथ आहे तो त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. तसंच म्हणजे त्यांचे अनुयायी जे असतात त्यांनी तो प्रकाशित केला होता. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे ग्रंथ आहेत ते त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेले आहेत. त्यावरसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि समजा आता भारतरत्न हा पुरस्कार आहे. भारतरत्न जो पहिला पुरस्कार होता, म्हणजे मरणोत्तर पहिला पुरस्कार कुणाला दिला गेला होता, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा शब्द कवर केला. त्याला काय म्हणतात, पोस्ट ह्युमस म्हणून लक्षात ठेवा. किंवा इथं शब्द जर पोस्ट ह्युमस असं होऊ शकते आणि पोस्ट ह्युमस असं पण होऊ शकतं. आता पुढचा शब्द आहे चतुष्पाद. म्हणजे चतुष म्हणजे क्वाड्रँगल किंवा क्वाड्रॅपेट असं तुम्ही लक्षात ठेवा. अ 4 लेग ॲनिमल. आता लेग आहे या ठिकाणी दुसरी गोष्ट पण असू शकते. ज्या ठिकाणी चतुष हा शब्द येतो त्या ठिकाणी क्वाड्रँगल, क्वाड असा शब्द येतो म्हणून लक्षात ठेवा. अ 4 लेग ॲनिमल हा शब्द सोपी आहे म्हणून लक्षात राहील. आता पुढचा आहे रिटेलर. आपल्याला माहिती आहे रिटेलरच्या विरुद्ध होलसेलर असते. होलसेलर आणि रिटेलर दोन असतात. होलसेलर म्हणजेच काय तर मोठा व्यापारी जो मोठ्या प्रमाणात मोठ्या वस्तूंची विक्री करतो किंवा मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करतो. आणि किरकोळ म्हणजे रिटेलर असं आपण म्हणू शकतो. आता रिटेलरला तुम्ही का म्हणू शकता, वन हू सेल गुड्स इन अ स्मॉल क्वांटिटी त्याला आपण रिटेलर, आणि त्याच्या विरुद्ध वन हू सेल गुड्स इन अ लार्ज क्वांटिटी तोच काय झाला, होलसेलर झाला. म्हणजे इथे आपले 2 शब्द कवर झाले. पुढचा शब्द आहे रिनाऊन्स. रिनाऊन्स म्हणजेच काय होते, त्याग करणे. टू गिव्ह अप एंटायरली. टू गिव्ह अप एंटायरली त्यांना सगळं सोडून देणे, पदत्याग करणे, तर आपण काय म्हणतो, रिनाऊन्स त्याग करणे. पुढचा शब्द आहे रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा रेट्रोस्पेक्शन्स. द ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन अ पास्ट इव्हेंट्स. सिंहावलोकन. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत त्यावर प्रकाश टाकणे असं म्हणू शकता. ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑर पास्ट इव्हेंट्स, की मागच्या भागामध्ये असं झालं होतं तसं झालं होतं. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे जुन्या काळामध्ये असं चालत होतं असं चालतं. आपण म्हणतो ना असे की रेट्रोस्पेक्टिव्ह असे रेट्रो सॉन्ग पण असतात. त्याचंच आता मर्ज करून नवीन ॲडिशनल सॉन्ग तयार करतात. म्हणजे रेट्रो म्हणजे जुनी गोष्टी असं लक्षात ठेवा, त्यावर प्रकाश टाकते ती गोष्ट. आता इथे शब्द आहे रिजिसाईड. आता शब्द यामध्ये रिजिसाईड, होमिसाईड, फ्रॅटिसाईड, आणखी नंतर मॅट्रिसाईड असे शब्द विचारण्यात आले होते. हे सगळे शब्द विचारण्यात आले, मी जेवढे तुम्हाला उच्चार केले तेवढे. यामध्ये रिजिसाईड हा शब्द आहे त्याला आपण राजवध असं म्हणतो. मर्डर ऑफ अ किंग त्याला आपण काय म्हणतो, राजवध. म्हणजे आणखी एक शब्दसुद्धा आहे याच्यामध्ये जिनोसाईड, तो पण विचारला आहे. तर हा शब्द आपण इथे समजून घेतला, रिजिसाईड. मी तुम्हाला परत सांगते, होमिसाईड, रिजिसाईड, जिनोसाईड, मॅट्रिसाईड, फ्रॅटिसाईड असे सर्व शब्द विचारण्यात आलेले आहेत आणि ते आपण कवर केलेले आहेत. समोर काही शब्द आहेत ज्यामध्ये मी नंबरिंग दिलेली नाही आहे, कारण लेक्चर मी आधी रेकॉर्ड केलं होतं, परंतु त्यामध्ये वॉइस जास्त असल्यामुळे ते लेक्चर काय करण्यात आलं, डिलीट करण्यात आलं. आता परत हे लेक्चर रेकॉर्ड करत आहे. तर या लेक्चरमध्ये आता हे नवीन शब्द आहेत. आता हा शब्द आपण पाहू समोरचा नेमका काय आहे म्हणून. तर बघा, पॅगन म्हणजेच काय होते, मूर्तीपूजक. अ पर्सन होल्डिंग रिलिजियस बिलीफ ऑन अदर दॅन मेजर वर्ल्ड रिलिजियस. एखादा मूर्तीपूजक व्यक्ती असतो त्याला आपण पॅगन असं म्हणतो, की त्याच्या श्रद्धा असतात. एखादी मूर्ती पूजल्यानंतर त्याला प्रसन्न वाटत असेल किंवा ते झालं पॅगन. तसं आपण बघतो की मूर्तीपूजाच म्हणजे देवपूजा असं होत नाही, कारण पण आपल्या श्रद्धा बिलीफ्स असतात. त्यावरून इतिहासामध्ये सुद्धा असे बरेच वाद आपल्याला पाहायला मिळतात. बरेच समाजसुधारक म्हणतात मूर्तीपूजा म्हणजे देवपूजा नाही आहे. समाजसुधारकांमध्ये महात्मा फुले वगैरे आहेत किंवा बाकीचे समाजसुधारकही असे म्हणतात.
तसेच बऱ्याचशा धर्मामध्ये किंवा बऱ्याचशा पंथामध्ये सुद्धा मूर्तीपूजक आणि मूर्तीविरोधक असे दोन्ही पंथ आपल्याला पाहायला मिळतात. तर आपापला प्रश्न आहे, आपापली श्रद्धा आहे, आपापले बिलीफ्स आहेत. तर पुढचा शब्द आहे द इन्फर्मरी, अ प्लेस फॉर केअर ऑफ द सिक ऑर इंज्युअर्ड. तर आपण रुग्णशाळा किंवा छोटं हॉस्पिटल असं म्हणतो. तर पुढचा शब्द आहे परोपकारी व्यक्ती, सेल्फनेस असं म्हणू शकतो. आता परोपकारी म्हणजे तुम्ही झाडाकडून हा गुणधर्म घेऊ शकता की झाड हे परोपकारी असते. तर कशा प्रकारे इथं आता त्याला नेमकं शब्द काय आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. अल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी. तुम्ही असं म्हणू शकता अ पर्सन हू थिंक्स ऑफ अदर्स वेलफेअर, सेल्फनेस, की जो असा व्यक्ती आहे की दुसऱ्यांचं भलं व्हावं असं त्याला वाटते, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये स्वार्थ नसणारा, तर त्याला आपण म्हणतो परोपकारी व्यक्ती, अल्ट्रुइस्ट. तर लक्षात ठेवा, अल्ट्रुइस्ट हा शब्द विचारण्यात आलेला आहे. इन्फर्मरी हा शब्दसुद्धा विचारण्यात आलेला आहे की अ प्लेस फॉर द केअर ऑफ सिक ऑर इंजर्ड, त्यालाच आपण रुग्णशाळा आणि छोटं हॉस्पिटल म्हटलं. तर हे जे शब्द आहेत ते सगळे परीक्षेमध्ये आलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे इमिनेंट, हा सुद्धा विचारण्यात आलेला आहे. प्रख्यात किंवा विख्यात असं म्हणू शकता. फेमस अँड रिप्रेझेंट इन अ पर्टिक्युलर फील्ड. इमिनेंट पर्सन म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ किंवा तर म्हणजे प्रख्यात आहे. फेमस और रिप्रेझेंट की इन अ पर्टिक्युलर फील्ड कोणतीही असू शकते. मग ते टीचिंगची फील्ड असू शकते किंवा वक्तृत्वाची असू शकते किंवा चित्रकारितेची असू शकते किंवा स्पोर्ट्समध्ये असू शकते. पण कोणत्याही क्षेत्रामध्ये एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व म्हणजे इमिनंट. पुढचा शब्द आहे वॅगाबॉन्ड. वॅगाबॉन्ड म्हणजेच काय होतं, भटकी जीवन जगणारी व्यक्ती. मी आणखी एक शब्द सांगितला होता वाटते, नोमॅड म्हणजेच भटकं जीवन वगैरे असं काही होते. तर इथे वॅगाबॉन्ड आहे अ पर्सन हू वंडर्स विदाऊट होम ऑर जॉब. असा व्यक्ती की जो वंडर्स म्हणजे काय होते, भटकत आहे असं होते. किंवा अ पर्सन हू वंडर्स भटकत आहे विचारा, विदाऊट होम त्याला घर नाही आणि त्याला जॉब पण नाही, त्याला पण म्हणतो वॅगाबॉन्ड. पुढचा शब्द आहे प्रीमॉर्डियल म्हणजेच काय होते, आदिम, सुरुवातीपासून असलेला. एक्झिस्टिंग फ्रॉम बिलॉंगिंग ऑफ टाईम आणि त्याला प्रिमिटिव्ह असं म्हणू शकतो आपण. प्रिमिटिव्ह हा सुद्धा शब्द विचारण्यात आलेला आहे आणि प्रीमॉर्डियल हा सुद्धा शब्द विचारण्यात आलेला आहे. आता प्री असं असलं ना तर लक्षात ठेवायचं तुक्का लावताना की आधीपासून होते म्हणून. तर आदिम होते, एक्झिस्टिंग फ्रॉम द बिलॉंगिंग ऑफ टाईम ऑर प्रिमेटिव्ह असं आपण त्याला म्हणू शकतो. आता मायलॅजिया हा शब्द विचारण्यात आला होता. मसल पेन, मायलॅजिया आपण त्याला म्हणतो. स्नायू दुखणे. आता एक गोष्ट सांगतो, स्नायू दुखण्यासाठी कारण काय असते, जेव्हा आपण खूप जास्त व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अनॅरोबिक रिस्पिरेशन होत असते आणि आपलं शरीर काय होते, लॅक्टिक ॲसिड निर्माण करत असते आणि त्याच्यामुळे ॲसिड जास्त जर निर्माण झालं तर आपल्या ह्याच्यामध्ये जळजळ आणि पेन असा दुखायला लागतं, म्हणून त्याला म्हणतो स्नायू दुखणे. इथं मी मसल पेन आलं म्हणून थोडं एक एक्झाम्पल सांगितलं. इथं आपण त्याला मायलॅजिया असं म्हणतो. तर स्नायू दुखणे. आता पुढचे जे शब्द आहेत ना, डी जुरे आणि डी जाऊ, हे दोन्ही शब्द विचारण्यात आलेले आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, डी ज्युरे म्हणजे काय होते, बाय लॉ ऑर लिगली, कायद्याने किंवा विधिसंमत, आपण त्याला डी ज्युरी असं म्हणतो. ज्युरी म्हणून तुम्हाला माहिती आहे ना, ज्युरिडिक्शन, ज्युरी वगैरे, त्याच्यावरून हा शब्द लक्षात ठेवा. डी ज्युरे, बाय लॉ ऑर लिगली, कायद्याने किंवा विधिसंमत. आता डिजा वू म्हणजे काय होते, द फिलिंग दॅट वन हॅज ऑलरेडी एक्सपिरियन्स समथिंग. कधी कधी आपल्याला असं वाटते ना, आपण एखाद्या नवीन ठिकाणी जात असू पण आपल्याला भास होतो की हे ठिकाण आपण बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा असं आपल्याला काही गोष्टी करताना असं वाटते, अरे हे तर आधी झालेलं आहे. अशा गोष्टी आहेत, म्हणजे अशा गोष्टीने अशा आपल्याला बऱ्याच वेळा होते, म्हणजे माझ्यासोबत होते म्हणून मी सांगत आहे. द फिलिंग दॅट वन हॅज ऑलरेडी एक्सपिरियन्स समथिंग, एखाद्या गोष्टीचे आधीच अनुभव असल्याची भावना, त्यालाच आपण काय म्हणू, डिजाऊ. हा शब्द बऱ्याच वेळा विचारलेला आहे, डी ज्युरे पण आणि डिजाऊ पण. तर आता समोरचा शब्द आपण घेऊ. समोरचा शब्द आहे पॅट्रिऑट. आता पॅट्रिऑट म्हणजे तुम्ही देशभक्त असं म्हणू शकता. वन हू लव्ज आपल्या देशावर प्रेम करणारा किंवा देअर कंट्री, किंवा तो त्याच्या देश सेवेसाठी जर सर्व करत असेल स्वतःला तर त्याला आपण म्हणतो देशभक्त, पॅट्रिऑट.
पॅट्रियोट म्हणजे आपल्याला बरेच एक्झाम्पल देता येतील. आता सगळ्यात चांगलं एक्झाम्पल देऊ शकतो आपण भगतसिंग यांचं, की देशभक्त म्हणून, किंवा पॅट्रियोट आपण देशभक्त, असे खूप सारे समाजसुधारक आहेत, देशभक्त आहेत आणि भरपूर लिस्ट आहे. तर कोणीही असू शकते, तुम्ही आम्ही सगळे देशभक्तच आहोत. तर पॅट्रियोट, वन हू लव्ज अँड सर्व देअर कंट्री. टेररिस्ट म्हणजे काय, दहशतवादी, अ पर्सन हू युजेस व्हायलन्स फॉर अ सेम, त्याला दहशतवादी म्हणतात, टेररिस्ट. आता टेररिस्ट हा शब्द सगळ्यांना प्रचलित आहे, ओळखीचा आहे, म्हणून जास्त एक्सप्लेन करत नाही. पुढचा शब्द आहे मिलिटंट. मिलिटंट म्हणजेच काय होतं, ॲग्रेसिव्ह, आक्रमक वृत्तीचा व्यक्ती. ॲग्रेसिव्ह सपोर्टर ऑफ कॉज म्हणजे आक्रमक कार्यकर्ता एखादा, की चल तू कर, हे कर, असे बरेचसे आक्रमक गोष्टी आहेत. आणि आक्रमक कार्यकर्ता म्हणजे नेमका काय असतो हे आम्हा सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण हा शब्द लक्षात ठेवा, नेमका वर्ड आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर भर देणार आहे. म्हणून मिलिटंट म्हणजेच काय होते, ॲग्रेसिव्ह पर्सन जो असतो तो, ॲग्रेसिव्ह सपोर्टर असं आपण त्याला म्हणू शकतो. आता प्ल्युटोक्रॅट असा विचारणार आहे. आता प्ल्युटो म्हणजे काय होते, ज्याच्याकडे धनशक्ती जास्त आहे तो. आता प्ल्युटोक्रॅट, रिच पर्सन हू रूल्स सोसायटी, जो लोकांवर राज्य करण्याचा बघतो त्याच्या पैशाने किंवा त्याच्या संपत्तीने, त्याला आपण प्ल्युटोक्रॅट वृत्तीचा असं म्हणू शकतो. तर हा शब्द पण खूप सोपा आहे. तर पुढचा शब्द आहे, हा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे हे सगळे शब्द विचारण्यात आलेले आहे, म्हणून सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. स्तुती करणारा म्हणजे तुम्ही म्हणू शकता यूलॉजिस्ट. अ पर्सन हू प्रेजेस समवन हायली. प्रेजेस म्हणजे एखाद्या स्तुती करते किंवा त्याची प्रार्थना करते. पर्सन हू प्रेजेस समवन हायली, तुम्ही त्याला असं म्हणता यूलॉजिस्ट म्हणतात. यूलॉजिस्ट हा शब्द लक्षात ठेवा. 2-3 वेळा उच्चारला म्हणजे स्तुती करणं म्हणजे मी तुमची स्तुती करेन, यूलॉजिस्ट. तर आता सायनिक पण खूप वेळा विचारण्यात आलेला, सर्व गोष्टींवर शंका घेणारा. अ पर्सन हू डाऊट्स अदर गुडनेस, कोणी कितीही काही चांगलं करो, काहीही करो, तरी पण त्याच्यावर शंका घेणारा, त्याला सायनिक वृत्तीचा असं म्हणू शकता. एक प्रकारचा हा मानसिक रोगच आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याला सायनिक असं म्हणतात. सायनिक म्हणजे सर्व गोष्टींवर शंका घेणारा. अ पर्सन हू डाऊट्स अदर गुडनेस, त्याला आपण सायनिक असं म्हणतो. सायको, याच्यावरून शब्द ठेवा सायनिक असा लक्षात ठेवा, म्हणजे लवकर लक्षात राहील. आता ड्राफ्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, अ रफ रिटर्न व्हर्जन, त्याला आपण मसुदा असं म्हणतो. रफ रिटर्न व्हर्जन म्हणजे मसुदा, त्याला आपण ड्राफ्ट असं म्हणतो. आता ड्राफ्ट सगळ्यांना माहिती आहे. फॅटिग्यू म्हणजेच काय होते, थकवा. श्रमामुळे थकवा येणे. मी आता तुम्हाला सांगितलं होतं ना की लॅक्टिक ॲसिड वगैरे निर्माण होते, स्नायू वगैरे दुखतात. आता तशातला हा फॅटिग्यू. आता हा कसा लक्षात ठेवा, फॅटिग्यू कसा लक्षात ठेवाल, तर एक्स्ट्रीम टायर्डनेस रिझल्टिंग फ्रॉम मेंटल ऑर फिजिकल इफर्ट. खूप जास्त थकवा आला की तुम्ही खूप डोक्याने काम केलं म्हणजे डोक्याने काम केलं म्हणजे मेंटली वर्क केलं, आणि फिजिकल म्हणजे शारीरिक वर्क केलं, आणि दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला किंवा एका गोष्टीमुळे थकवा आला असेल तर त्याला आपण फॅटिग्यू असं म्हणतो. ओके. पुढचा शब्द आहे मत्सर किंवा ईर्षा, त्याला आपण एनवे म्हणतो. एनवे म्हणजेच काय होते, मत्सर किंवा ईर्षा. अ फिलिंग ऑफ डिसकंटेंट ऑर जेलस ॲट समवन एल्स सक्सेस ऑर पोझिशन्स किंवा प्रोनाऊन्सिएशन पोझिशन्स आहे ते, पोझिशन असं आपण म्हणतो. अ फिलिंग ऑफ डिस्कनेक्ट ऑर जेलस ॲट समवन एल्स सक्सेस ऑर पोझिशन्स. तर एखाद्या व्यक्तीशी ईर्षा करणे, त्याच्याविषयी मत्सर भावना असते, त्याला आपण काय म्हणतो, एनवे असं म्हणतो. हा शब्द लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे एन्युई म्हणजेच कंटाळवाणा किंवा उदासीनता. अ फिलिंग ऑफ बोरडॉम अँड डिससॅटिस्फॅक्शन, तुम्हाला समाधान होतच नाही आहे त्या गोष्टीचं की काहीतरी आपल्यासोबत चांगलं होत आहे. अ फिलिंग दॅट बोर, आता तुम्हाला बोर माहिती आहे ना, मग फिलिंग ऑफ बोर्डम अँड डिससॅटिस्फॅक्शन, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इन्युई. कंटाळा आला आहे किंवा उदासीनता आहे, हॅपीनेस नाही आहे, काय करा असं समजत, अशा वेळेस तुम्ही म्हणू शकता एन्युई. का हा शब्द कसा लक्षात ठेवा, आता एनिमी म्हणजे शत्रू असते ना, मग असं ठेवा की कंटाळा हा सुद्धा आपला एक शत्रू आहे, म्हणून त्याला एन्युई हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला फक्त मी सांगत आहे जेणेकरून आपला परीक्षेमध्ये असा लिंक लावून आपण उत्तर टिक करू शकतो. पुढचा शब्द हा स्केप्टिक, हा शब्दसुद्धा आलेला आहे. शंकाळू, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं सायनिक म्हणजे शंका घेणार आहे. अ पर्सन हू डाऊट्स अदर गुडनेस, तसंच हा सुद्धा स्केप्टिक नावाचा
अ पर्सन जो आहे तो पण काय करते, इन्क्लाइन टू डाऊट एक्सेप्टेड ओपिनियन्स, त्यालाच आपण काय म्हणतो स्केप्टिक, असा शंकाळू व्यक्ती, की प्रत्येक गोष्ट असं केल्यानं असं होईल, असं केल्यानं असं होईल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये शंका काढणारा, त्याला आपण स्केप्टिक पर्सन म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं ही एक मानसिक वृत्ती असते आणि ही मानसिक रोगी या प्रकारातच मोडतात. पुढचा शब्द आहे मूडी. मूडी म्हणजेच काय होते, मनस्थिती वारंवार बदलणारा, ऑफन चेंजिंग मूड ऑर टेम्परामेंट, असा व्यक्ती की त्याची मूड जो आहे तो वेळोवेळी बदलत राहतो, त्याला आपण मूडी असं म्हणतो. तर मूडी हा शब्द लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपण हे शब्द आत्ताचे शब्द कवर केले आणि मी तुम्हाला गॅरंटी देते हे लेक्चर सिरीज पूर्ण कंप्लीट करा, तुमचे जास्तीत जास्त शब्द पाठ होतील आणि ते म्हणजे तशा पद्धतीने आपण शिकवलंसुद्धा आहे आणि तुमचे ते जास्तीत जास्त कानावर हे लेक्चर जास्तीत जास्त वेळा ऐका, वारंवार ऐका, कारण हे सर्व शब्द परीक्षेमध्ये आलेले आहेत. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच ते तुम्हाला रिवाईज होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे लेक्चर सिरीज कंप्लीट करत आहोत आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये अशाच नवनवीन लेक्चरसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.